आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते शिंदेंच्या संपर्कात, 6 लोक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर, मंत्री उदय सामंत यांचा दावा। विधेयकाला समर्थन द्यावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे मोठे नेते आमच्या नेत्यांच्या संपर्कात होते। वक्फ सुधारणा विधेयकावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे लोक मोदी आणि शहांचे चेले चपाटे, शिंदे गटाचे लोक डरपोक आहेत, मोदी शहांना घाबरून राहतात, संजय राऊत यांचा शिंदेच्या शिवसेनेवर घणाघात। वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही म्हणणाऱ्या दादांची कोलांटी उडी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। हर्षवर्धन सपकाळ नई नवेली दुल्हन आहे, अमोल मिटकरींची टीका। सूर्यावर थुंकताना हर्षवर्धन सपकाळांनी विचार करावा, मिटकरींचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची भेट घेतली, मराठी भाषिकांवर अन्याय होतोय, यावर कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं राज ठाकरेंचं मत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया, तर सरकार म्हणून बँक अधिकाऱ्यांसोबत आहोत, सामंतांची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर, शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध, सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। खासदार संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, 16 एप्रिलला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारी संदर्भात संजय राऊत आढावा घेणार।